हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता सकाळच्या 10 वाजल्या त्या 10 वाजले तर आता निघालो आहे आम्ही रानात. स्वयंपाक फक्त झाला या, आवरलं या, झाडून काढायचं. आता झाडून काढते आणि भांडी आत ठेवते खरकटे. माघार आल्यानंतर न घासणार आहे, कारण आता नंतर न ऊन होतं आहे. मग काय उन्हा सोनूला घेऊन नको वाटतं, कारण तिला नाही ऊन सहन होत, लगेच उलट्या बिलट्या सुरू होते त्यामुळं. घेतलं का पाणी? आता इथंच पे. तर तिला आंघोळ नाही घातली, मी आंघोळ केली, तिला पाणी ठेवलं या. येस्तोपर्यंत राहते गरम, ऊन पण लागते आणि चुलीखाली आर पण पडला आहे त्यामुळं. तर तिकडे घेतलं आहे आता स्वेटर स्टॉल आणि खुरपं घ्यायचं राहिलं फक्त. आता पटकनी झाडती आणि कुलूप लावते. कुलूप पुढे गेला. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही माझ्या पुरेसं. बघू आता कसं होतं आहे कसं नाही ते. एकटीच आहे आणखी मी, त्यामुळं लवकर जाणार आहे आणि लवकर येणार आहे, जास्त वेळ नाही बसणार. तर चला आता जातो. ऊन तर लागतंय पण पर्याय नाही, आता काय करणार, जायला तर लागणारच आहे. काल एक दिवस लग्नाला गेलो होतो तरी पण घरी आम्ही असतोपर्यंत वाद सुरू झालेला. ती ह्याच कारणानं मला तिथे गेल्यानंतर बोलते. मला चालता लई दम लागतो. पुढं नको जायला, तिकडून बांधाच ना साप असतं तर आधीच आम्हाला त्याची भीती वाटते आणि तीच पुढं ह्या साईडनं. हां तू इथं सावलीला बसशील. हां आले ती, चला. होय का? ज्वारी कुठं आहे? जास्त तर नाही मला वाटतंय. कुठं कुठं आहे, कुठं कुठं नाही. बसते का इथं सावलीला तू? हां बस, उन्हात नको येऊ. इथं पुढं सावले, इकडे पुढं ये. इथं हा बघ, इथं सावले जास्त. इथं बस, इथं. हॅलो, चला तर सुरुवात करते. हां मला काय बोलायचं होतं, तर मी का राहिले नाही. कपड्याचं काय मी कसं पण ॲडजस्ट केलं असतं. डेलीचे वापरायचे कपडे आहेत माझे, साड्या वगैरे नाही तिथं, पण वापरायचे कपडे आहेत ती. आणि सोनूचे पण वापरायचे कपडे आहेत ती, आणि जी चांगली असतात ना, कुठे येता जाता घालायची, कार्याची बिर्याची, ती काय नाही तिथं. ते पण कारण होतंच, पण जास्त करून हे कारण होतं कारण आम्ही जातानाच काल झालं होतं की 8 दिवसाला पाळायचं असं तसं, आणि घरी आम्ही आलोच तेव्हा वाद सुरूच होता. बरं झालं म्हटलं मी राहिली नाही, कारण नंतर ना अजून 4 दिवसांनी राहिली असती तर अजून वाद झाला असता, म्हणूनसाठी नाही राहिले. मस्त मला राहावं वाटत होतं, कारण मला नाहीच राहायला भेटलं. मी किती दिवस झालं नाही राहिले. अशीच उभे जाते आणि लगेच माघारी येते. कोणाला राहावं वाटत नाही, सगळ्याला राहावं वाटतं, पण हे कारण होतं त्यामुळं नाही राहिले मी. अजून पण मला वाटतं की राहायला पाहिजे होतं, होईल ते होऊन द्यायला पाहिजे होतं, पण तसं करून नाही जमत. तिकडे जाऊ नको. तर चला आता घेते मी करून, नाहीतर म्हणणार किती उशीर गेली आणि किती भांगाललं या, असं काम होईल. पडशील काय? तर आता चालले घरी. आता थोडं किती सारटं राहिलं माहिती आहे का? 4 राहिलं असतील फक्त. ते उद्या किंवा संध्याकाळी. आता संध्याकाळी तरी यायला जमते का नाही माहीत नाही, कारण अजून कपडे भांडी घरातलं आवरणं सगळं राहिले, त्यामुळे त्याच्यावर उद्याच नंबर येणार आहे. तर जाते घरी. आता वाजलेत 12, पावणे 1 झाली. आता लय गरम झालंय, स्वेटर घालून आली ती. सोनू गेली घरी, तिला लावले घरी. ते तहान पण लागली. कधी 10 वाजता गेली, पाण्याचं एक घूट पण पिली नाही. बाटली भरून नेलेली तिने, सगळी पिऊन टाकली. बाळाच्या आव्यान कटाळा आलाय, कमर दुखते. हात धुतला का? आता वाजल्या संध्याकाळच्या 6 आणि आता मी झाडून बिडून काढले बाहेरचं, भांडे घेतलेत घासायला. आता तुम्ही म्हणताल 1 वाजता घरी आले आणि तिथून तू केलंस काय, तर सांगते तुम्हाला काय केलं ते. काल आम्ही गेलेलो ना, तर कोंबड्याने सगळं उकरून ठेवलं होतं इकडचं. हे दिसतंय ना मला, तिकडंपर्यंत त्यांनी सगळी इकडची माती काढली होती, मग ती लावली. लाईट ये जा करत, त्यामुळं पाणी काय भरलं नाही. आता भरणार आहे स्वयंपाक करत करत, म्हणजे मला टाकी भरायला गावात. घरात तिथं कपडे होती, त्या कपड्याचे घाडे घालून ठेवले. एक बॅग आतमध्ये टाकली, धुवायचे कपडे बाजूला काढून ठेवले ती, आणि ह्या कपड्याच्या घड्या मारायच्या त्या. एवढं सगळं काम आहे मला.
तर केलं काय ते सांगते. आल्यानंतर ना जेवण काय केलं नाही, तिकडनं आली सकाळधरनं पाणी पिले नव्हते, म्हणजे 10 वाजता गेलेले का नाही तर पाण्याचा घोट पण नव्हता आहे, गळा सुकलेला. आल्यानंतर ना एक तांब्या आणि वरून अजून 2-3 घोट असं पाणी पिले. डचमळायला लागलं होतं, मला उलटी आल्यासारखं होत होतं, त्यामुळे येऊन पडले. सोनू पण माझ्या पुढे येऊन पडली. मग तिला मी झोपवलं, आणि अशी पण मी तिला झोपवणारच होती, कारण ती पण उन्हात फिरली होती, घरी येऊन पाणी पिली होती, जेवली का नाही हे पण माहिती नव्हतं. तर मी तिला झोपवलं. नंतर मग ते काम करायला घेतलं. नंतर ना मी सकाळचं जेवण डायरेक्ट 2-2:30 वाजता केलेलं आहे. नंतर ना व्हिडिओ वगैरे एडिट करून अपलोड करून ते कामं झाली, आणि मग 4-5 वाजता मी कामाला सुरुवात केली आहे, जी माती वगैरे लावायला, घरात लावरायला. तरी अजून कपडे धुवायची बाकी आहे, ती भांडी घासायची बाकी आहे, ती स्वयंपाक करायचा बाकी आहे, अजून लई कामं, म्हणजे काहीच कामं नाही ती झाली. सगळे जे 2 दिवसाचा राडा होता ना कपड्यांचा तीच केला आहे. आता ही सगळी कपडे मी धुवणार आहे. आधी काय करते, भांडी घासते, पाणी लावते आंघोळीला, कारण दिवसभर मातीतच आहे. तिकडनं रानातनं आले, घरातलं झाडून बिडून घेतलं. एक दिवस जरी बाहेर गेलं ना तरी घाण व्हायची ती होतीच. मग सगळं असं मातीसारखं चरचरचर करायला लागले. आता पण झाडून काढले अंगणातलं, सकाळी काढलं नव्हतं, त्यामुळं काढावंच लागतं रोज. रोज सकाळचं काढावं लागतं, सकाळचं नाही तर दुपारी, दुपार नाही तर संध्याकाळी. त्यामुळे सकाळ दुपार नाही काढलं तर आता काढलं, कारण पानं एक टब भरून पानं भेटते ती, आणि वारं सुटलं का नाही, आता हिवाळा असल्यामुळे झाडाची पानं गळून जाते ती. अवतारच वेगळा झाला आहे मातीनं, म्हणून म्हटलं पहिल्यांदा पाणी लावते. पाणी तापला भांडी घासायचोपर्यंत, मग आंघोळ करते, मग कपडे लावते, आणि मग स्वयंपाकाला लागते. आणि ह्या बायाची पण सकाळी कपडे बदललेली आहे, अंघोळ नव्हती घातली तर तिनं ती पण कपडे घाण करून टाकलेली. झालं आता, टाईम नाही आहे, 6 वाजले. तर सगळं मला स्वयंपाक करत करत करायचं आहे आता. बघा गॅस पण पुसत राहिला. आता मी त्याच्यावरचं सामान काढून नेलं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, आठवत नाही लवकर. दादा त्या रेंगा वेगा काय म्हणतात ना, ते काढून नेलं आहे मी. आता ते पुसून पिसून घ्यायचे गॅस. चला हां तर आता ना तिकडं मशीनला कपडे लावले, तर इकडं स्वयंपाक सुरू आहे. उशीर झाला, आता 8 वाजायला असतं मला वाटते. भातच बनवलाय, दुसरं काही बनवलं नाही, आणि कालवणाला पण काय नसल्यामुळं आमटी बनवायची चालली आहे. झालं, तेल टाकून घेतलंय, आता लसूण टाकते. सकाळची भाकरी शिल्लक असल्यामुळं काय आता भाकरी बनवणार नाही. आणि मला कमेंट आलेले की इतक्या जवळ गॅस ठेवू नको, पण पर्याय नाही, काय जागाच नाही आहे कुठं ठेवायला. आणि टेबल जरी आणला ना तर टेबल इथपर्यंत येणार, मग आम्हाला झोपा येणार नाही. त्यामुळं असं द्याच काही दिवस बघू शेड ठोकायचं काय होतं काय. मी म्हणलं तरी म्हणतो तर पैसे नको काय शेड ठोकायला, पैसे नसल्यानंतर पुढं काय बोलणार, गप्पच राहावं लागतं आपल्याला. जाऊ द्या, जरा बाहेर शेड ठोकलं का नाही मला घरातल्या अडचण कमी होईल. एवढंच फक्त वावरायला जागा राहिला असेल, बाकी काही जागा नाही कुठं. रानात गेल्यामुळे कुसळ लागली ती. चटणी टाकली, आता कूट टाकून घेते शेंगदाण्याचा. तुम्ही शेंगदाणा भाजून घेत असेल, पण मी भाजत नाही, अशीच टाकते. आणि सोनू चाललंय वरती खेळायची, बेड तयार केलं, त्याचा बेड दाखवा. तिने ह्याचा झोक्याचा बेड तयार केला, काय ना काय घरातच कुठं कुठं चाललेलं असतं तिचं. पाणी पण संपलंय, सगळं एकसाथच संपतं. पाणी भरलं नाही म्हणलेलं बरं, म्हणून आता सकाळच भरावं लागणार आहे. बघलं का का हसताय, कॅमेरा पकडायला सांगितलं का हसायचं, बस का. काय देवा लावलाय काय माहिती. तर मी इथं आल्यापासून पहिल्यांदा शर्ट घातलाय, ते पण अंधार झालाय म्हणून. सकाळ काढणार आहे, आता काय बाहेर जायला गरज नाही, कपडे सकाळी टाकायला जावं लागेल, पण बाहेर तवा कोणी नसणार आहे म्हणून साठी. तर एवढी हिंमत नाही की बाहेर घालून फिरायचं. असं सरळ झाला की तिरका झालाय पण तसं.
समजून घ्या वाकडा तिकडा व्हिडिओ आला तर कॅमेरामॅन नवीन असल्यामुळं. सोनू ती चांगला पकडते तर तिला कळलंय कसं पकडायचं कसं नाही ते. ती पण कधी कधी लई ताटते तिला कॅमेरा धरायला लावलं. तर चला आता ही बनतंय तोपर्यंत आता मशनीत पाणी ओतून घेते आणि मग तुम्हाला भेटते. थांबा कसं दाखव. तर झालेत कपडे धुवून आता जेवायची तयारी. जेवायला बसतो आम्ही. राहू दे आता जेवण झाल्यानंतर लावायचं. तर चला घेतो जेवण. लय उशीर झाला. सगळी सामसूम झाली ते काय करायचं. दिवसभर लाईट नसल्यामुळे ही बॉम्ब होती. लाईट अजिबात टिकत नाही म्हणजे ना आता आली ना 5 मिनिटातच लगेच जाते. त्यामुळे ही बॉम्ब होती. नाही तर एकदा मशीनमध्ये कपडे अडकले लॉक होऊन जातं मग काढाय पण येत नाही ती. तर असो चला जेवण घेतो आता. काय घेतो पुढं ब्लॉग कंटिन्यू करत नाही. भूका लागल्या त्या. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एका आणि व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. बाय.